त्यासाठी सराटी अंतरवाडीत आपल्याला 100 एकर मध्ये सभा घ्यायची असं जरांगे पाटलांनी सांगितलं। ज्या दिवशी जरांगे पाटलांनी बैठक घेतली ना त्या दिवशी माझंच कीर्तन अंतरवाडीत होतं। पाटील काय म्हटले माहिती का, 100 एकर मध्ये 14 तारखेला सभा झाली पाहिजे। 100 एकरचा कोपराही शिल्लक नाही राहिला पाहिजे। पण या मराठ्याच्या नेत्यानं दैवतानं शब्द टाकला 100 एकरचा आणि जरांगे पाटलाला कळालं असं वातावरण तयार झालं महाराष्ट्रात। एवढे पेटले मराठे 100 एकरनं काहीच होत नाही, 200 एकर रान तयार करा। 200 एकर रान तयार झालं बुवा आणि पाटलाच्या वातावरण लक्षात आलं 200 एकर नाही काही सुद्धा होत नाही, 350 एकर जमीन तयार झाली। आणि जरांगे पाटील म्हटले 14 तारखेच्या विराट सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित रहा। तयार केलेल्या 350 एकरचा एक कोपराही शिल्लक राहता कामा नये। पाटील तुम्ही 14 तारखेला 350 एकर भरली पाहिजे म्हणत होता, ती 350 एकर 14 तारखेच्या आदल्या दिवशी 13 तारखेलाच गच्च भरली आणि जगातील सगळ्यात मोठी सभा तुमच्या नेतृत्वाखाली झाली। पाटील तुम्ही म्हणाला होता लाखोच्या संख्येने उपस्थित राहा आणि सरकारने आकडा जाहीर केला 1,47,00,000। पाटील तुमच्या सारख्या सर्वसामान्य गरीब मराठ्याच्या शब्दावर आणि एका योद्ध्याच्या शब्दावर महाराष्ट्रातले 1.5 कोटी मराठे एकत्र आले आणि सरकार मधल्या विरोधी पक्षातल्या सगळ्याच नेत्याची पोटदुखी सुरू झाली। कारण कोणत्याच पक्षाच्या पक्षप्रमुखाला, कोणत्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला, देशात आतापर्यंत झालेल्या कोणत्याच पंतप्रधानाला एवढी गर्दी जगाच्या पाठीवर जमवता आली नाही, तेवढी गर्दी मराठ्याच्या एका सर्वसामान्य योद्ध्यानं जमवली आणि गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड बाबा असं काम जरांगे पाटलांनी केलं। जरांगे पाटलाची विराट सभा झाल्यावर 4 दिवस कोणताच पुढारी झोपत नव्हता, ते पुन्हा पुन्हा भाषण ऐकत होते आणि मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी मराठे एकत्र आले आणि मराठ्यांच्या खऱ्या क्रांतीला सुरुवात झाली। आतापर्यंत मराठा समाजाची प्रचंड बदनामी करण्यात आली। मराठा म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा, मराठा म्हणजे खेकड्याच्या जातीचा एकमेकाला मागं खेचणारा, मराठा म्हणजे एकमेकाशी वाद घालणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे डोकं फोडणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे बांध कोरणारा, मराठा म्हणजे एकमेकाच्या भावकी पेशापायी लग्न कार्यात न जाणारा, मराठा म्हणजे राजनीतीपायी एकमेकाच्या अंत्यविधीला न जाणारा, मराठा म्हणजे शेताच्या बांधावरची एकमेकाच्या पाईपलाईन फोडणारा, मराठा म्हणजे एकाला दारू पाजून दुसऱ्याला भांडायला लावणारा। अरे वर्षानुवर्षापासून हा मराठा समाज प्रचंड बदनामी सहन करत आलाय, पण 50 वर्षात मराठ्यांनी सहन केलेली प्रचंड बदनामी मोडीत काढून या मराठ्याच्या नेत्यानं कोट्यावधी मराठ्यांना एकत्र केलं आणि इतिहास घडवण्याचं काम सराटी अंतरवालीत केलं आणि मराठा आता एक झालाय हे सराटी अंतरवालीच्या विराट सभेनं दाखवून दिलं। मनोज जरांगे पाटलांनी विराट सभेत बोलताना सांगितलं या मराठा समाजाला 100% आरक्षण सरकार देणार, सरकारला द्यावंच लागणार आहे आणि जर सरकारनं दिलं नाही तर सरकारच्या छाताडावर बसून मराठे घेणार आहे, ते त्या ठिकाणी दाखवून देण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं। जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देऊ शकतात, जरांगे पाटलाच्या नेतृत्वातच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतो हे महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांना पटलं, म्हणून सगळ्यांनी जरांगे पाटलाला पाठिंबा दिला आणि बळ देण्याचं काम केलं। फक्त विनंती एकच असेल, आरक्षण मिळणार 100% मिळणार, नाही मिळलं तर सरकारच्या छाताडावर बसून मराठे घेणार, पण विनंती एकच असेल मराठा बांधवांना, उपस्थित मराठा बंधू भगिनी आणि या YouTube चॅनलच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व मराठा बंधू भगिनी प्रेक्षकांना एकच विनंती करेल, या वर्षी मिळणारं आरक्षण आम्हाला पुढच्या वर्षी मिळालं तरी चालेल। या वर्षी सुरू केलेलं साखळी उपोषण
2023 मध्ये सुरू केलंय, महिनाभरात 2024 लागते, पुढच्या वर्षी म्हणजे 2024 पर्यंत करावं लागलं तरी करू, पण मराठ्यांच्या पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका। वेळ प्रसंगी एखाद्याला मारायची वेळ आली तर मारू, पण मराठा आरक्षणासाठी कुणी आत्महत्या करू नका बांधवांनो, कारण ज्या दिवशी मराठ्यांना आरक्षण भेटेल विजयाचा जल्लोष महाराष्ट्रात होईल। तो विजय उत्सव साजरा करायला मराठ्यांच्या प्रत्येक तरुण योद्ध्याची गरज आहे। म्हणून मराठ्यांच्या पोरांनो आत्महत्या करू नका। आत्महत्या हा आरक्षणावरचा पर्याय असू शकत नाही। तुम्ही आत्महत्या केल्यानं जर आरक्षण मिळालं असतं 65-70 मराठ्यांच्या पोरांना आतापर्यंत प्राण गमवावा लागला नसता। सरकारला आपली पोरं मेली तर फरक पडत नाही, पण आपल्या कुटुंबातल्या लोकांना नक्कीच फरक पडतो। पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, कारण आपल्याला न्याय देणारा एक खमक्या योद्धा मराठ्यांना भेटलेला आहे। कारण मनोज जरांगे पाटलासारखं नेतृत्व जन्माला येण्याकरता 100 वर्ष जावी लागतात। 100 वर्षात असा एखादाच व्यक्ती जन्माला येतो, तो जन्माला मराठ्यांच्या नशिबी आलेला आहे। ते जरांगे पाटील मराठ्यांना न्याय देणार। सरकारला वाटलं या जरांगे पाटलाच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठी एकत्र आले, सोपं काम आहे। या मनोज जरांगेंना आपण मॅनेज करण्याचं काम करू। यांच्याकडे 2 एकर जमीन आहे म्हणतात। या मनोज जरांगेंना मॅनेज करू। मॅनेज करण्याकरता खूप खटाटोप केला त्यांनी। कोणी म्हणतं कोपऱ्यात चला बाजूला जाऊन चहा घेऊ, पण आमचा मराठा विकला जाणार नाही। हिमाने इतबारे समाजाचं काम करणारा योद्धा कोटीला भुलणारा नाही। अरे एक वेळ आम्ही आमच्या कपड्याला गाठी मारू, पण तुमच्या कोटीला लाथाळू, पण मराठ्यांचा स्वाभिमान कधी गहाण ठेवणार नाही, हे जरांगे पाटलांनी सांगितलं। त्यांना वाटलं फाटक्या कपड्याचा गरीब आहे। एक जण म्हणे आपण बाजूला जाऊ, कोपऱ्यात जाऊन चहा घेऊ। त्यांनी सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो। एक जण कानात बोलत होतं, कानात कुजबूज करायची नाही, जे बोलायचं समोर बसलेल्या माझ्या मराठ्यांच्या समोर बोलायचे, कानात कुजबूज सुद्धा करायची नाही। जरांगे पाटलाला मॅनेज करण्याचा पहिला डाव सरकारचा फसला। सरकारनं आंदोलन मोडीत काढायला दुसरा डाव वापरला। महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावायचे। जाती जातीत भांडणं लावलं की मराठ्याचं आंदोलन मोडतंय, त्याला गालबोट लागतंय, मराठे पुन्हा फुटते। जाती जातीत भांडणं लावायला अनेक कुत्रे सरकारनं पाठवले। जाती जातीत भांडणं लागले नाही। सरकार तुम्हाला माहिती असायला हवं, हा महाराष्ट्र शिवछत्रपतीचा आहे। 18 पगड जातीचे लोक या महाराष्ट्रात आजही गुन्ह्या गोविंदाने नांदतात। हा शिवछत्रपतीचा विचार या महाराष्ट्रात आजही जिवंत आहे। म्हणून क्षत्रिय आणि कुणबी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईत महाराष्ट्रातील 18 पगड जाती उभ्या आहेत। सगळेच लोक मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागे उभे आहे। म्हणून तर मुसलमानाची पोरं मराठ्याच्या आंदोलनात पाणी वाटप करतात। म्हणून मुसलमानाची पोरं मराठ्याच्या आंदोलनात नाश्ता वाटप करतात। म्हणून तर धनगराची माणसं स्वतःच शेत नांगरून देऊन जरांगे पाटलाच्या विराट सभेला अंतरवालीत जागा देतात। म्हणून तर बौद्ध समाजाचा बांधव शेतातलं पिकाची नासधूस करून जरांगे पाटलाच्या विराट सभेला अंतरवालीत जागा देतात। कारण या महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती शिवछत्रपतीच्या विचाराने वागतात। जाती जातीत भांडण लावण्यात सरकारचा दुसरा डावही फसला। अनेक कुत्रे पाठवले जातीत भांडण लावायला, जाती जातीत भांडण लागले नाही आणि सरकारनं तिसरं पाऊल उचललं। आतापर्यंत कुत्रे पाठवले भांडण लावायला, पण सरकारनं आता जो कुत्रा पाठवला तो साधा नाही बरं का, खतरनाक, डेंजर। आतापर्यंत सरकारने नुसते कुत्रे पाठवले, आता जो पाठवला ना तो पिसाळलेला कुत्रा पाठवला। अरे मराठ्यांनो तुम्हाला आरक्षण भेटत नाही रे, तुम्ही मागत असलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही, हे मी संविधानी। अरे बाबा तू हळू बोल, बरं बोलण्याची काही पद्धत असते। आता मी महाराज आहे, भाषणात बोलताना वेगळी भाषा वापरावी, कीर्तनात भाषेची ट्युनिंग वेगळी असावी,
फोनवर बोलताना वेगळं संभाषण असावं, खाली बसून गप्पा मारताना वेगळी चर्चा असावी, काही लय बद्धता रस्व दीर्घ काही शिकलं की नाही काय माहिती. काय नाव त्याचं? सदावर्ते सदाबके. नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतो. त्या पठ्ठ्याला पत्रकाराने आज विचारलं, साहेब तुम्ही कुठं एकच भाषा तुमची, हळू बोलतच नाही तुम्ही, घरातही असंच बोलता का? ते म्हणे हो मी घरातही असंच बोलतो. पुन्हा कोणत्या गोष्टीचा गर्व करावा त्याला कळत नाही. तो पठ्ठ्या सदावर्ते काय म्हणतो इकडे बघा. तो सदावर्ते एका मुलाखतीत काय म्हणतो माहितीये का? माझे 2 काका डाकू होते. मग तू डाकूच्या घरातला डाकू आहेस भाऊ. मराठा आरक्षणाचा आणि सदावर्तेचा अर्थार्थी काही संबंध नाही, पण कायम मराठ्याच्या विरोधात भुंकण्याचं काम सदावर्ते करतो. अरे नाही रे भेटत रे मराठ्यांना तुम्हाला आरक्षण. अरे मी संवैधानिक मार्गाने बोलतोय, घटनात्मक चौकटीत तुमचं आरक्षण भेटत नाही आणि भेटलं तर टिकत नाही. भाऊ मराठे तुला मागायला आले का? मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून तुझी मराठ्यांनी वकील म्हणून नेमणूक केली का? तू त्या लायकीचा आहे का? नाही तर मग कशाला भुंकण्याचं काम करतो तू? सरकारचा पाळीव कुत्रा सगळ्या मराठ्यांना माहिती. नुसतं भुंकण्याचं काम करतो महाराज. आणि विनाकारण जर भुंकत असशील तू तर मराठ्यांचे पोरं शांत कुठपर्यंत राहतील? गेले मराठ्यांचे 3 पोरं मुंबईत धाड 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 फोडल्या ना गाड्या. अर नुसता फोन लावला तर पिसाळ्या कुत्र्यासारखा चालतो हा पठ्ठ्या. गाड्या फोडल्यावर तो वरून खाली आला, लगेच पत्रकाराच्या पुढे अरे हा मनोज जरांगे समाजात अराजकता माजवतोय, अरे या मनोज जरांगेला अटक करा, या मनोज जरांगेच्या तात्काळ मुसक्या आवळा. अरे सदावर्त्या तू मराठ्याच्या साध्या मंगे साबळे नावाच्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या दैवताला का अटक करशील? या मराठ्यांच्या नादाला लागू नकोस. मराठ्यांना आडवं येणाऱ्या चांगल्या चांगल्यांना आडवं करण्याचं काम मराठ्यांनी केलंय. या मराठ्यांच्या विरोधात गेलेलं सदावर्ते तुला परवडणार नाही. गाड्या फोडल्या दुसऱ्या दिवशी जागेवर आला बा. 14 तारखेच्या जरांगे पाटलाच्या सभेला 1.5 कोटी मराठी होते. त्याला पत्रकाराने विचारलं तुम्ही ज्या आरक्षणाला विरोध करताना त्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलाच्या सभेला 1.5 कोटी मराठी आले होते. तो काय म्हटला माहिती का? मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे सदावर्ते मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहतात, तू काय मराठ्यांच्या सभेला जत्रा म्हणतो? पण गाड्या फोडल्यावर जागेवर आला बोल काय म्हणतो माहितीये का? मनोज जरांगे बद्दल माझा कसलाय आकस नाही, त्याच्याबद्दल का आकस बाळगावा? मनोज जरांगेच्या सभेला जत्रा यासाठी म्हटलं मी माझ्या गावाकडे जात असतो. थोडा सूर खाली आला बरं त्याचा. दुसऱ्या दिवशी मी माझ्या गावाकडे जातो, आमच्या गावाकडे जत्रा भरते महादेवाची. आज जत्रेत महादेवाचं मंदिर आहे. जरांगेच्या सभेला मी जत्रा यासाठी म्हटलं मनोज जरांगे मराठ्याचा देव आहे. भाऊ तू काल अटक करा म्हणत होता, काल मुसक्या आवळा म्हणत होता, आज लगेच देव मानायला लागला. नुसत्या तुझ्या गाड्या फुटल्या तर तू देव मानायला लागला. सदावर्ते तू या मराठ्याच्या तावडीत जर सापडला ना तुला जरांगे पाटला पुढे नाक घासायला लावतील हे मराठे, हे सुद्धा विसरू नको. नुसता भुंकण्याचं काम. थोडा गार झाला बुवा, पण ती जुन्या लोकांची मन आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकलं. 2-4 दिवस शांत राहिला, पुन्हा भुंकला. मराठा आंदोलनाच्या विरोधात मी आता हायकोर्टात जाणार आहे. जाय रे बाबा जाय. आणि गुणरत्न सदावर्ते काही साधा माणूस नाही बरं का. गुणरत्न सदावर्ते ते चष्मा कुठून आला मला अजून काही पता लागला नाही बाबा. मी लय जत्रा हिंडलो लहानपणापासून, तसा चष्मा पाहाय भेटला नाही. गुणरत्न सदावर्ते असा माणूस आहे त्याच्याकडे 3 गोष्टी महाराज. अजून एक विशेषता सांगतो त्याची. गुणरत्न सदावर्तेने गाढविण पाळलेली आणि त्याचा एक गैरसमज आहे की गाढविणीचं दूध पिलं ना तर माणसाला चांगली बुद्धी येते, आज तो म्हणतो बरं का. आणि तो गाढविणीचं दूध पिलेला आहे. सदावर्तेला काही म्हणा गड्या तुम्ही, पण त्याच्याकडे 3 गोष्टी अशा आहेत त्या जगात कोणाकडेच नाही. नंबर 1 त्याच्यासारखा चष्मा दुसरीकडे पाहायलाच भेटणार नाही. नंबर 2 माणूस असून कुत्र्यासारखं भुंकणं जगात त्याच्यासारखं कुणालाच जमणार नाही. आणि नंबर 3 गाढविणीचं दूध पिणारा जगातला एकमेव पठ्ठ्या गुणरत्न सदावर्ते. त्याची बुद्धी मारा, ते गाढवासारखं नाही भुंकणार तर काय करणार? नुसता विरोध मराठ्याला. अरे भाऊ आम्ही मराठी तुझ्या दारात आले का? सदावर्ते कुणाचं पिलू आहे सगळ्यांना माहिती आहे. सदावर्ते तू मोकाट आहेस आणि मोकाट कुत्र्याला आवरणं सरकारचं काम आहे. जरांगे पाटलाला 40 दिवसात त्यांना दिलेला शब्द पाळला नाही,
पण 41व्या दिवशी कठोर उपोषणाला बसले. 8व्या दिवशी पुन्हा शिष्टमंडळाने येऊन उपोषण सोडलं. त्यांनी सांगितलं होतं 40 दिवसात सरकारनं आरक्षण द्यावं, नाही दिलं तर मी कठोर उपोषणाला बसेल. मराठे आरक्षण सरकारकडे मागायचं की नाही मराठ्यांचा प्रश्न आहे, द्यायचं की नाही सरकारचा प्रश्न आहे, आणि दिल्यावर टिकवायचं की नाही कोर्टाचा प्रश्न आहे. मराठे, सरकार आणि कोर्ट या तिघांमधला संबंध आहे. सदावर्ते सारख्या पिसाळलेल्या कुत्र्याने मराठ्याकडे लक्ष देऊ नये. बरं, ते पिसाळलेले कुत्रे बाजूला सोडव, मराठ्यांचा एकही नेता आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका मांडायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत नाही. 40 दिवसात आरक्षण देऊ म्हटले, दिलं नाही. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आरक्षणाचा लढा पेटला आणि दादा म्हटले मला डेंग्यू झाला आणि माझ्या पिशी कमी झाल्या. म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा समोर आला आणि तुमच्या पांढऱ्या पिशी कमी झाल्या. कसं काय होतं? पण पिशी कमी झाल्या. जरांगे पाटलाचं उपोषण कठोर असलेलं उपोषणाच्या 8व्या दिवशी सुटलं आणि दादाच्या पिशी 40,000 1.5 लाखावर लगेच गेल्या. असं कोणतं औषध घेतलं हो दादा तुम्ही? नुसता मराठ्यांचा वापर करून घेण्याचं काम आतापर्यंत या लोकांनी केलं. दुसरे ते मराठ्यांचे नेते कोकणातले 96 कुळी, काय नाव त्यांचं? नारायण राणे. आम्ही 96 कुळी आहे, आम्हाला नको ते कुणबी प्रमाणपत्र नको आम्हाला. आमच्या कोकणात रोटी बेटी व्यवहार कुणबी आणि 96 कुळी मराठ्यांचा चालत नाही. काय सदावर्तेचा भाऊ आहे काय हा? या ठिकाणी जाऊ दे, आपलं चालू दे. हत्ती चले बाजार, कुत्रे भुके हजार. ते नारायण राणे म्हणतात आम्ही 96 कुळी मराठे, आम्हाला आरक्षण नको. तुम्ही मराठ्यांना पाठिंबा देऊ नका. जरांगे पाटलाचा लढा तुमच्यासारख्या कोट्याधीश लोकांसाठी नाही तर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आहे. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र नका घेऊ, पण गोरगरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटत असेल तर त्यांच्या आड येण्याचं काम तुम्ही करू नका. कारण मराठ्यांना जो आडवा आला त्याला आडवा करण्याचं काम आतापर्यंत मराठ्यांनी केलेलं आहे. म्हणून मराठ्यांच्या नादाला लागू नका. दुसरे कोकणातले नेते रामदास कदम, तो पट्ट्यात मराठ्याच्या विरोधात एवढा भुंकतोय, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, आम्ही 96 कुली मला ते रामदास कदम तोत्रा नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम करतो. जर तुम्हाला समाजाला पाठिंबा देता येत नसेल तर देऊ नका, पण या समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम करू नका. बांधवांनो, विनंती हीच करेल, कोणता नेता मराठ्याच्या मागे असो अथवा नसो, आता मराठ्यांचं नेतृत्व एकच, मनोज जरांगे पाटील. कोणत्या राजकीय पक्षाला त्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या पाठीमागे आपल्याला आता उभं राहायचं नाही. आपल्याला इथून पुढे राजकीय पक्षाला नेत्याला सांगायचं, बाबांनो आमच्या मराठ्यांच्या पोरांनी कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आतापर्यंत उभं राहिले, पण आमच्या लढ्याच्या वेळी तुम्ही आमच्या मागे उभे राहत नसाल तर आता आमचा कोणताही पक्ष नाही. आता फक्त एकच मिशन आणि मराठा आरक्षण. चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्हा मराठ्यांना कोणताही पक्ष नाही. आणि मराठ्यांचा नेता एकच, मनोज जरांगे पाटील. ते सांगतील तेच तोरण आणि ते बांधतील तेच तोरण. आणि एवढं सांगून राजकीय पुढाऱ्यांना मराठ्यांनी गावात प्रवेश बंदी केली. प्रवेश बंदी म्हणजे कोणत्याच पुढाऱ्याला येऊ द्यायचं नाही. आणि एवढं होऊन जर एखादा पुढारी आलाच तुमच्या गावात तर त्याला अडवायचं नाही. ऐका, कोणता पुढारी गाव प्रवेश बंदी करून जर आलास तर त्याला अडवायचं नाही, त्याला येऊ द्यायचं. तो आला तर म्हणेल की त्या ठिकाणी झेंडा घे पक्षाचा हातात, त्याचा पक्षाचा त्याने झेंडा आपल्या पोरांच्या हातात दिला. पोरं तर झेंडा घ्यायला सुद्धा नाही म्हणायचं नाही, त्याच्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा आणि दांडा उलटा करायचा आणि त्याला सांगायचं, हरामखोरा पिढ्यानपिढ्या आमचा वापर करून घेतलास, आता इथून पुढे मराठे तुला आमचा वापर करून घेऊ देणार नाही. आम्ही फक्त जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. बांधवांनो, आपल्याला न्याय मिळणार आहे.
सरकार न्याय देणार आहे, न्याय द्यावा लागणार आहे, पण आपल्याला आता इथून पुढचा लढा लढवून करायचा आहे, मरून करायचा नाही, आत्महत्या करायची नाही. आत्महत्या करणं मराठ्यांच्या जातीला शोभत नाही. आपण मरणारे नाही तर आपण लढणारे आहोत हे सुद्धा विसरता कामा नये. विखुरलेला, फूट पडलेला, एकमेकांसोबत भांडणारा, वर्षानुवर्षापासून बदनामी सहन करत आलेला मराठा आता एकत्र झाल्यामुळे सरकार तुम्ही 24 डिसेंबर पर्यंत तारीख पुन्हा भाषा बदलायला लागले. 2 जानेवारीची भाषा करायला लागले. 24 डिसेंबर 2 जानेवारी पर्यंत मराठात फूट पडेल असं तुम्हाला वाटलं? मराठा कधी एक होत नाही आणि एक झाला तर मोजता सुद्धा येत नाही. हा जर मराठ्यांचा इतिहास असेल तर आता एकत्र आलेला मराठा कधी फुटणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय एक पाऊलही मागे येणार नाही ही शाश्वती या मराठ्यांच्या साक्षीने देतो. आणि पाथरी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन मराठ्यांच्या वाघाला, मराठ्यांच्या दैवताला, मराठ्यांच्या नेतृत्वाला, जरांगे पाटलाला समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी जे साखळी उपोषण सुरू केलं, या साखळी उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. तुमच्या सगळ्यांच्या मनातील आरक्षणाच्या बाबतीतल्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील हे शिवछत्रपतीच्या साक्षीनं सांगतो आणि याच ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय तू मराठा.